जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 19 शिकवण नाम समास 8 उपाधी लक्षण निरूपण नाम श्रीराम समर्थ। जय सद्गुरु। या समासामध्ये समर्थ म्हणतात, सृष्टीमध्ये बहु लोक परिभ्रमणेकडे कौतुक नाना प्रकारीचे विवेक आढळो लागती। जय सद्गुरु। समर्थ म्हणतात की सृष्टीमध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत, म्हणजेच बहुत लोक आहेत आणि परिभ्रमण केल्यामुळे त्यांचे कौतुक पाहायला मिळते आणि वेगवेगळ्या प्रकारचे विचार सुद्धा आपल्या नजरेला पडू लागतात। त्यासाठी परिभ्रमण म्हणजेच फिरणे आवश्यक आहे आणि फिरल्यामुळे कुठे कसे लोक आहेत म्हणजे लोकांचे अनेक प्रकार आणि त्यांच्या विचार करण्याच्या अनेक पद्धती आपल्याला दिसून येतात। किती प्रपंची जन अखंड वृत्ती उदासीन सुख दुःखे समाधान दंडळेना। समर्थ म्हणतात, कित्येक प्रापंचिक लोक असे असतात की त्यांची वृत्ती ही अखंड उदासीन असते। जे लोक संसारामध्ये सतत मग्न असतात त्यांना दुःखच प्राप्त होते आणि ज्या लोकांना संसारासोबत परमार्थ करायची गोडी लागते, परमार्थाची आवड असते, अशा लोकांना संसार अजिबात दुःखमय वाटत नाही, कारण त्या संसाराला परमार्थाची जोड लागलेली असते। या जीवनामध्ये जसं सुख दुःख समान आहे तसंच संसारासोबत जर आपण परमार्थ केला तर आपला संसार सुद्धा हा सुखाचा होतो। म्हणून या ठिकाणी समर्थ म्हणतात की जेव्हा आपण एखाद्या गावामध्ये किंवा इकडून तिकडे परिभ्रमण करतो तेव्हा आपल्याला लोकांचे अनेक प्रकार कळून येतात, तसेच त्या लोकांचे विचार सुद्धा कळून येतात आणि त्यांच्या विचारावरून ते लोक त्यांच्या संसारामध्ये म्हणजेच त्यांच्या प्रपंचामध्ये त्यांची वृत्ती ही उदासीन असलेली दिसून येते। पुढे समर्थ म्हणतात, अखंड वृत्ती उदासीन सुख दुःखे समाधान दंडळेना, म्हणजेच जे आलिप्तपणे वागत असतात, ज्या संसाराला परमार्थाची जोड दिली जाते, म्हणजेच त्या संसारातून थोडा का वेळ होईना आपण परमार्थासाठी देऊन त्या संसारामधून थोडा वेळ आलिप्त होतो आणि त्या आलिप्तपणामुळे संसारात मिळालेल्या दुःखांचं आपल्याला काहीच वाटत नाही, म्हणजेच आपल्या चेहऱ्यावर समाधान राहतं। ते समाधान कधीही दंडळत नाही, म्हणजेच आपल्या चेहऱ्यावरचं जराही ते ढळत नाही। म्हणून समर्थ म्हणतात की जे प्रपंचामध्ये लोक बुडालेले असतात त्या प्रपंचातील लोकांची वृत्ती ही अखंड उदासीन असते। त्या उदासीन वृत्तीला कधीच खंड पडत नाही, म्हणजेच अखंड अखंड ते लोक दुःखात असतात। दुःखात म्हणजे एक प्रकारे त्यांना कधी समाधान वाटत नाही। आपण जसं आहोत जसं राहतो कितीही चांगलं राहत असलो तरी त्यांच्याकडे समाधान असत नाही। स्वभावेची नेमक बोलती सहजची नेमक चालती अपूर्व बोलण्याची स्थिती सकळांसी माने। समर्थ म्हणतात, ते स्वाभाविकच अत्यंत मोजके बोलतात, ते सहजच नियमितपणाने वागतात आणि त्यांची बोलण्याची पद्धती तर अशी अपूर्व असते, सर्वांनाच आवडते। सहजची ताळ ज्ञान येते स्वभावेची राग ज्ञान उमटते सहजची कळत जाते न्याय नीती लक्षण। समर्थ म्हणतात, त्या लोकांना सहजच तालाचे ज्ञान असते, स्वाभाविकपणे रागाचे ज्ञान प्रगट होते आणि सहजच त्यांच्या ठिकाणी न्याय आणि नीतीचे लक्षण आपल्याला दिसून येते। एखादा आढळे गाजी सकळ लोक अखंड राजी सदा सर्वदा आवडी ताजी प्राणी मात्राची। समर्थ म्हणतात, एखादा असा पराक्रमी पुरुष दिसून येतो की सगळे लोक त्याच्यावर अखंड अखंड खुश असतात, प्राणी मात्रांना त्याच्याविषयी नित्य नवी आवड वाटत असते। असे पण काही लोक असतात, चुकून उदंड आढळते भारी मनुष्य दृष्टीस पडते महंताचे लक्षण से वाटते अकस्मात। समर्थ म्हणतात की एखाद्या वेळी असे चुकून घडते की फार मोठा ठेवा हाती लागतो, एखादी अशी थोर व्यक्ती आपल्या दृष्टीला पडते आणि महंताची सर्व लक्षणे त्या व्यक्तीच्या ठिकाणी आहेत असे वाटू लागते। ऐसा आढळता लोक चमत्कारे गुणग्राहिक क्रिया बोलणे नेमक प्रत्ययाचे। समर्थ म्हणतात, अशी व्यक्ती चमत्कार वाटावा अशी गुणग्राहक असते, त्याची बोलणे अनुभवाचे आणि निश्चयात्मक
आणि मोजके असेच असते. सकळ अवगुणामध्ये अवगुण, आपले अवगुण वाटती गुण, मोठे पाप करंटपण चुके नाकी. समर्थ म्हणतात, सगळ्या अवगुणांमध्ये मोठा अवगुण कुठला असेल तर आपल्याला आपले अवगुण हे चांगले गुण वाटू लागतात. हे फार मोठे पाप असून त्यामुळे आपल्याकडे करंटपण आल्याशिवाय राहत नाही. ढाळेची काम होते सदा, जे जपल्याने नव्हे सर्वदा, ते पिळपिंचाची आपदा आडळेची ना. समर्थ म्हणतात, जे काम नेहमी तेजस्वीपणाने अथवा तडजोडीने होते ते काम भिडस्तपणे अथवा जपून काळजीपूर्वक केल्याने सुद्धा होईलच असे कधी सांगता येत नाही. सहज जेव्हा काम होते तेव्हा त्यात पेच प्रसंग अडथळे दिसून येतच नाहीत. एकासी अभ्यासिता नये, एकासी स्वभावेंची ये, ऐसा भगवंताचा महिमा काय कैसा कळेना. समर्थ म्हणतात की एखाद्याला खूप प्रयत्नानिशी जे काम करता येत नाही ते एखाद्या माणसाला अगदी सहजपणे स्वाभाविकरित्या जमत असतं. असा हा भगवंताचा महिमा असतो. तो महिमा कसा आणि का असेल हे कळून येत नाही. मोठी राजकारणे चुकती, राजकारणा वढा लागती, नाना चुकीची फजिती चहून कडे. समर्थ म्हणतात की राजकारणामध्ये एखादी मोठी चूक झाली तर त्या राजकारणाने अनेक माणसे वेढली जातात, म्हणजे संकटात सापडतात. या चुकीमुळे सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारे फजिती होते. या कारणे चुको नये, म्हणजे उदंड उपाये, उपायाचा अपाये चुकता होय. समर्थ म्हणतात, यासाठी चूक होऊ नये म्हणून उदंड उपाय करावेत. चूक झाली तर उपायाचाच अपाय होतो. काय चुकले ते कळेना, मनुष्यांचे मनची वळेना, खवळला अभिमान गळेना दोन्हीकडे. समर्थ म्हणतात की काय चुकले हेच मनुष्याला कळत नाही. ज्या माणसाशी राजकारण चालू असते त्याचे मन काही केल्या वळत नाही आणि दोन्ही बाजूचा अभिमान खवळतो, तो काही केल्या कमी होत नाही. आवगे फळची नासती, लोकांची मने भंगती, कोठे चुकते युक्ती काही कळेना. समर्थ म्हणतात, यामुळे सगळे राजकारणच बिघडते. सर्व लोकांची मने दुखावली जातात आणि तरी युक्तीत कोठे चूक होते हे कळत नाही. व्यापे विन आटोप केला, तो अवघा घसरतची गेला, अकलेचा बंद नाही घातला दूरी दृष्टीने. समर्थ म्हणतात की व्याप सांभाळता येत नसताना जो खटाटोप केला आहे तो सर्व घसरतच गेला. आपल्या दूरदृष्टीने अकलेला पायबंद घातला नाही. एखादे मनुष्य ते सिळे, त्याचे करण्याची बावळे, नाना विकल्पाचे जाळे करून टाकी. समर्थ म्हणतात की एखादा माणूसच उत्साहरहित असतो, कर्तव्यहीन असतो. सर्व करणे हे बावळटपणाचे असते, त्यामुळे तो कामात घोटाळ्याची जाळेच निर्माण करतो. जे आपणासी उकलेना, दुसऱ्यास काहीच कळेना, नाचे विकल्पे कल्पना ठाई ठाई. समर्थ म्हणतात, तो जे करतो आहे ते त्याचे त्यालाही उकलत नाही आणि दुसऱ्यालाही ते कळत नाही आणि विकल्पामुळे वेगवेगळ्या कल्पना मात्र मनामध्ये थैमान घालतात. त्या गुप्त कल्पना कोणास कळाव्या, कोणे येऊन आटोपाव्या, ज्याच्या त्याने कराव्या बळकट बुद्धी. समर्थ म्हणतात की त्याच्या मनातील त्या गुप्त कल्पना कोणाला कशा कळाव्यात आणि त्या विचारांना त्या कल्पनांना कोण आवर घालणार, बळकट बुद्धी करून ज्याच्या त्यानेच त्या कल्पना आवरल्या पाहिजेत. ज्यासी उपाधी आवरेना, तेने उपाधी वाढवावीना, सावचित्त करून या मना समाधाने असावे. समर्थ म्हणतात की ज्याला उपाधी आवरणे जमत नसेल त्याने उपाधी वाढवूच नयेत. आपले मन स्वस्थ ठेवून त्याने समाधानाने राहावे. धाव धाव उपाधी वेष्टी, आपण कष्टी लोकही कष्टी, हे कामा नये गोष्टी कुसमुसेची. समर्थ म्हणतात की घाईगर्दीने काम करू लागले की ती उपाधी वेदना टाकते, कामाचा विचका होतो, त्यामुळे तो स्वतः कष्टी होतो आणि इतरांनाही कष्टी करतो. अशा रीतीने
चरफडत काम करणे हे चांगले नाही. लोक बहुत कष्टी झाला, आपणही अत्यंत त्रासला, व्यर्थची केला गलबला कास यासी. समर्थ म्हणतात, अनेक लोक कष्टी झाले, स्वतः करणाराही अत्यंत त्रासला, हा सर्व गलबला कशासाठी केला. असे उपाधीचे काम येसे, काही बरे काही कानोसे, सकळ समजून येसे वर्तता बरे. समर्थ म्हणतात की असो, उपाधीचे कामच असे असते, काही बरे असते तर काही त्रासदायक असते. हे सर्व आधी समजून घेऊन त्याप्रमाणे वागावे म्हणजे चांगले असते. लोकांपासी भावार्थ कैचा, आपण जगवावा तयांचा, सेवट उपंढर कोणाचा पडोंची नये. समर्थ म्हणतात की लोकांचा भावार्थ कसा आहे हे जाणून घेऊन त्यांना त्याप्रमाणे चेतवावे लागते. शेवटी कोणाचाही दंभस्फोट फजिती होऊ देऊ नये. अंतरात्म्याकडे सकळ लागे, निर्गुणी हे काहीच न लागे, नाना प्रकारीचे दगे चंचळामध्ये. समर्थ म्हणतात, ह्या सर्व गोष्टी त्या अंतरात्म्याकडे लागतात, निर्गुणाकडे हे काहीच लागत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे धोके सर्व चंचळामध्येच असतात. शुद्ध विश्रांतीचे स्थळ, ते एक निर्मळ निश्चळ, तेथे विकारची सकळ निर्विकार होती. समर्थ म्हणतात की एक निर्मळ निश्चळ परब्रह्म हे शुद्ध विश्रांतीचे स्थळ आहे. तेथे सर्व विकार हे निर्विकार होतात. उद्वेग अवघे तुटोनी जाती, मनासी वाटे विश्रांती, ऐसी दुर्लभ परब्रह्म स्थिती विवेके सांभाळावी. समर्थ म्हणतात, त्या ठिकाणी सर्व उद्वेग नष्ट होतात आणि आपल्या मनाला विश्रांती लाभते. अशी ही दुर्लभ परब्रह्म स्थिती विवेकाने प्रत्येकाने जपावी. आपणास उपाधी मुळींच नाही, ऋणानुबंधे मिळाले सर्वही, आल्या गेल्याची क्षिती नाही, ऐसे झाले पाहिजे. समर्थ म्हणतात की आपल्याला उपाधी मुळातच नाही, ऋणानुबंधनाने एकमेकांच्या गाठी पडतात, सर्व भेटतात, कुणी येवो अथवा जाओ त्याची पर्वा नाही, असे व्हायला पाहिजे. जो उपाधीस कंटाळला, तो निवांत होऊन बैसला, आटोपेना तो गलबला कास यासी. समर्थ म्हणतात, जो उपाधीला कंटाळतो तो स्वस्वरूपी निवांत होऊन राहतो. जो आपल्याला आटोपत नाही असा गलबला व्याप कशासाठी करावा. काही गलबला काही निवळ, ऐसा कंठीत जावा काळ, जेणेकरिता विश्रांती वेळ आपणासी फावे. समर्थ म्हणतात, माणसाने काही गलबला तर शांत राहून काही काळ कंठीत जावा, यामुळे आपल्याला आपल्या विश्रांतीसाठी वेळ मिळतो. उपाधी काही राहत नाही, समाधानाएवढे थोर नाही, नरदेहे प्राप्त होत नाही क्षण क्षणा. समर्थ म्हणतात की हा नरदेह क्षणोक्षणाला प्राप्त होत नाही, त्यामुळे आपल्याला हा नरदेह भेटला आहे तर या नरदेहाचं आपल्याला सार्थक करता आलं पाहिजे. कारण आजकाल प्रत्येक मनुष्य हा समाधानी दिसत नाही, त्याला कशाचं ना कशाचं टेन्शन हे असतंच. म्हणून समर्थांनी म्हणले आहे, उपाधी काही टिकू शकत नाही, ती अशाश्वतच असते आणि समाधानासारखे श्रेष्ठ दुसरे काहीच नाही. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये समाधानानं जीवन जगणं हे श्रेष्ठ आहे. आणि समाधान केव्हा मिळेल तर जेव्हा आपल्या संसाराला परमार्थाची जोड असते ना, तेव्हा समाधान हे आपोआपच आपल्या संसारामध्ये नांदत असतं. म्हणून समर्थ म्हणतात, समाधानाएवढे थोर नाही, नरदेह प्राप्त होत नाही क्षणक्षणा. म्हणून समर्थ म्हणतात, आपल्या आयुष्यातील राहिलेला काळ तरी सार्थकी लावावा आणि शाश्वत समाधान काय आहे ते प्राप्त करून घ्यावे. थोडक्यात या समासामध्ये समर्थ म्हणतात की एखाद्या माणसाला एखादी गोष्ट सहज जमते तर दुसऱ्या माणसाला त्याच गोष्टीसाठी भरपूर अभ्यास करावा लागतो. लोकसंग्रहाची सुद्धा अगदी यासारखे असते. म्हणजेच एखाद्याला सहजपणे उपाधी सांभाळता येते पण दुसऱ्याला तशी सांभाळता येत नाही. ज्याला उपाधी सांभाळता येत नाही त्या माणसाने व्याप वाढवण्याच्या भानगडीत पडूच नये. उपाधी म्हणलं की काही बरं असतं
तर काही वाईट असतं, असा प्रकार त्यात असतोच हे ओळखून आपण वागलं पाहिजे. लोकांमध्ये परमार्थ जागून आपण मात्र सतत आपल्या अंतरात्म्याच्या अनुसंधानात राहावे. आपली निश्चल स्थिती आपण विवेकाने सांभाळून ठेवावी. जगातील सारे संबंध ऋणानुबंधनावर अवलंबून असल्यामुळे संयोग वियोगाचा आपल्या मनावर परिणाम होऊ देऊ नये. काही काळ व्याप तर काही काळ एकांत सेवून अनुसंधानात ठेवले तर आपल्याकडे समाधान टिकून राहते, हे ज्याचे त्याने लक्षात घ्यावे. समर्थ म्हणतात की विविध देशामध्ये भ्रमण केल्यावर त्या सृष्टीमध्ये विविध स्वभावाचे कितीतरी लोक आहेत हे आपल्याला कळून येते. त्यांचे विविध प्रकारचे विचार आपल्याला समजून येतात. अनेक लोक प्रपंची असूनही अनासक्त वृत्तीने राहतात. सुखदुःखांनी त्यांच्या समाधानाला धक्का पोचत नाही. त्यांचे वागणे आणि त्यांचे बोलणे सुद्धा हे स्वाभाविकपणे मर्यादाशील असते. त्यांच्या बोलण्यातील नम्रता, आर्जव आणि सत्य हे सर्वांनाच आवडते. काहींना सहजच म्हणजे उपजतच तालज्ञान असते, रागज्ञान असते. काहींना सहजच न्यायनीतीचे स्वरूप आपोआपच कळून येते. कोणी एखादा माणूस पराक्रम गाजवलेला असतो, त्यामुळे त्या माणसावर लोक खुश असतात. सदा सर्वदा त्याच्यावर सकळ लोक संतुष्ट होतात. क्वचितच कुठेतरी प्रचंड संपत्ती आढळते. या समाजामध्ये कुणी एखादाच वजनदार मनुष्य दृष्टीला पडतो, तर अचानक कोणी महंताची लक्षणे असणारा भेटतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटले की गुणग्राहकास मोठे नवल वाटते, चमत्कार वाटतो. कारण ते जसे बोलतात तसे असते, अर्थात बोले तैसा चाले असे असते. याचा प्रत्यय आपल्याला येतो. सकळ अवगुणांमध्ये सर्वात मोठा अवगुण कोणता असेल तर तो अवगुण म्हणजे आपला दुर्गुण हा सद्गुण वाटणे हा आहे. समर्थ म्हणतात की हेच मोठे पाप आहे, म्हणजे आपल्यातील अवगुण हाच आपल्याला गुण वाटतो. त्यामुळे माणसाचे करंटेपणा अजिबातच चुकत नाही. एखादा माणूस एकाच झटक्यामध्ये एखादे काम पूर्ण करून मोकळा होतो, पण दुसऱ्या माणसाला अत्यंत काळजीपूर्वक करून सुद्धा ते काम पूर्ण करता येत नाही. असे बऱ्याच वेळा घडते. झटक्यात काम फत्ते करणाऱ्यास कसल्याच अडचणी जाणवत नाहीत. तो असे पेच प्रसंग अगदी सहज हाताळून रिकामा होतो. या सृष्टीमध्ये भगवंताचा अगाध महिमा आहे. त्या भगवंताचे रहस्य काही कळत नाही. जी गोष्ट एखाद्याला अभ्यास करून सुद्धा येत नाही, तीच गोष्ट दुसऱ्याला अगदी सहज स्वाभाविकपणे साध्य होते. उदाहरणार्थ, कोणी सहज अगदी बालवयामध्येच चांगल्या दर्जाचं संगीत गायन कला प्रदर्शन करू शकतो. कोणी तत्वज्ञान सांगतो, कोणी अचाट बौद्धिक पराक्रम गाजवतो. जर एखादा माणूस फार मोठे राजकारण चुकला तर सारे राजकीय क्षेत्र हे अडचणीच्या वेड्यात सापडते आणि वेगवेगळ्या चुकीची फजिती हे चहूंकडेच होते आणि त्यामुळे सर्व क्षेत्रावर त्याचा दुष्परिणाम होऊन सर्व ठिकाणी फजिती होते. म्हणून राजकारणी माणसाने अजिबात चुकू नये. त्याने सदैव दक्ष असावे, म्हणजेच त्याच्या जवळ असलेल्या उदंड अशा सर्व युक्त्या प्रयुक्त्या यांचा त्या माणसाने योग्य प्रकारे उपाय करावा. जर राजकारणी माणूस योग्य उपाय करण्यास चुकला तर त्याने केलेला उपायच अनेकदा अपायकारक ठरतो. आपले काय चुकले ते स्वतः नेत्यास कळत नाही. ज्या माणसांशी व्यवहार चालू असतो त्यांना काहीच पटत नाही. त्यांचे मन वळत नाही. दोघांचा अहंकार उफाळून येतो आणि दोघांचाही तो खवळलेला अभिमान काही गळत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण फडच नाचतो. सर्व लोकांची मने भंगून जातात. इतके सारे होऊन आपले काय चुकले आणि काय चुकत आहे हेही दोघांना कळत नाही. विवेक विचार न करता नियोजनाशिवाय हाती घेतलेले कार्य सतत घसरत अपयशाच्या दिशेने जात राहते. कारण दूरदृष्टीने आकलेचा बंद नाही घातला, म्हणजेच दूरदृष्टी वापरून विवेक विचाराने त्या कार्यासाठी ज्या मर्यादा घालायला हव्या होत्या त्या न घातल्यामुळे असा हा अपयशाचा प्रसंग येतो. समर्थ म्हणतात, एखादा माणूस कुठल्या तरी जुनाट कालबाह्य कल्पना मनाशी धरून बसतो. त्यामुळे त्याचे सर्व करणे अगदीच बावळटपणाचे असते. खरं तर तो आपल्या वागण्याने अनेक विकल्पांचे
आणि संशयाचे जाळे निर्माण करून ठेवतो. ते संशयाचे जाळे त्याला स्वतःलाच काही उकलत नाही. त्याला हा गोंधळ निस्तारता येत नाही आणि दुसऱ्यांना त्यातले काहीच कळत नाही. अशा परिस्थितीत सगळ्या ठिकाणी संशयाचे रान माजून जाते. मग अशा वेळेस त्या व्यक्तीच्या मनातील गुप्त कल्पना कोणाला कशा कळाव्या आणि त्या कल्पनांना दुसऱ्यांनी आवर तरी कसा घालावा? खरं तर ज्याचे त्यानेच विवेकपूर्वक स्थिर आणि बळकट बुद्धीने निश्चय करून ते सारे निस्तारावे हेच खरे आहे. ज्याला उपाधी आवरत नाही अथवा नियंत्रणात ठेवता येत नाही त्याने अशी उपाधी कधीच वाढवू नये किंवा हातात घेऊच नये. अशा माणसाने आपल्या मनाला शांत करून उत्साहाला आवरून निवांत समाधानाने राहावे. घाई गडबडीमध्ये धावाधाव करून एखाद्या कामामध्ये स्वतःला गुंतवून आपल्यासह इतरांनाही कष्ट करायला लावायचे. यामुळे अधिकच धुसफूस होऊन सर्वांनाच त्रास होतो. यामुळे स्वतःसह लोकांनाही खूप कष्ट होऊन हा सारा व्यर्थ खटाटोप कशासाठी केला असं म्हणण्याची वेळ येते. समर्थ म्हणतात, हे सर्व काही असो, काही बरे, काही चांगले, काही वाईट असणाऱ्या उपाधीचे काम हे असेच असते. हे सारे समजून आपण वागावे लागते. लोकांची श्रद्धा आपणच जागृत ठेवायची असते. आयुष्याच्या शेवटी कोणाची फजिती होऊ नये. चंचल सगुणाची उपासना आपल्या अंतरात्म्यापर्यंत पोहोचते, पण निर्गुणाशी याचा काही संबंध नसतो. प्रारब्धाच्या योगामुळे चंचलामध्ये अनेक प्रकारचे त्रास सोसावे लागतात. शुद्ध, निर्मळ, निश्चळ परब्रह्म हेच एक विश्रांतीचे स्थळ असून तेथे चंचलाचे सर्व विकार हे निर्विकार होतात. तेथे सर्व दुःखांचा नाश होतो. मनाला एकदम विश्रांती मिळते. अशी ही दुर्लभ परिस्थिती विवेकाच्या जोरावर सांभाळावी लागते. म्हणजेच आपल्याला उपाधी मुळीच नाही, ऋणानुबंधनाने हे सर्व मिळाले असून आल्या गेल्याची क्षिती बाळगू नये. उपाधीच कंटाळलेला शांत असतो. आवडता न येणाऱ्या उपाधीचा गोंधळ आपल्याला हवाच कशाला? काही वेळ गोंधळ, काही वेळ शांत असा काळ कंठीत जावा. त्यामुळे विश्रांती घेण्यास आपणास वेळ मिळतो. जगात उपाधी चालूच राहते. सारखं मिळत नसणाऱ्या या नरदेहात समाधानासारखे श्रेष्ठ काहीच नाही. म्हणून सतत समाधानी राहण्याचा प्रयत्न करावा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे उपाधी लक्षण निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर.